बा कसला विचार करतोय काय माहिती. त्यातनं तो आदित्य सरांना काही बोलू नये, नाहीतर आदित्य सर उलटून काहीतरी बोलले तर समजच अवघड होईल. आदित्य, दे ओटीचं सामान. गुरुजी, गुरुजी नमस्कार. पारूच्या नावाने देवीची ओटी भरायची. सौभाग्यवती भाऊ, तुमच्या सुनेला सुख समृद्धी लाभो. आणि तिच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहो. गुरुजी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही माझी सून नाहीये. मला वाटलं तुम्ही मुलाला आणि सुनेला घेऊन देवीच्या दर्शनासाठी आलात. आदित्यचं लग्न झालं नाही अजून. ज्या दिवशी माझी सून घरात येईल ना, त्या दिवशी मी तिला आणि आदित्यला घेऊन देवीच्या दर्शनासाठी नक्की येईल. बर. आईला मॅडम, ज्या वक्ताला तुमच्या सुनबाई येतील ना, त्या वक्ताला तुम्हा दोघींना मी ह्या देवीच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन येईन. काय आहे, काही वेळेला माणसांचे गैरसमज होतेत. अशक्य नाती सुद्धा शक्य वाटायला लागतात. हो बरोबर आहे, पण हा असा गैरसमज करून घेण्याआधी त्यांनी मला विचारलं असतं तर बरं झालं असतं ना. वय, आणि तसंही आदित्यची बायको ही माझ्या पसंतीची आणि किर्लोस्कर घराण्याला शोभेल अशीच असेल असं वचन मला आदित्यने आधीच दिले. वय ना. चला निघूया. प्रिया, मे आय कम इन? आदित्य दादा या ना. प्रीतम कुठे आहे? प्रीतम काय रे, बोल ना. अरे काही नाही. तू उद्याची मीटिंग हँडल करशील का? हां, मला ॲक्च्युली दुसरं काम आहे. चालेल ना? आदित्य दादा कसं झालं तुमचं दर्शन? काय रे, काय प्रॉब्लेम आहे का? बरा आहेस ना तू? मंदिरात काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काही नाही. काय काय नाही, तुझा चेहरा सांगतोय सगळं. आणि आता प्रियाने जेव्हा तुला विचारलं मंदिरात काय झालं, तेव्हा पण शांत उभा राहिलास. सॉरी. हे बघा आदित्य दादा, तुम्ही जर सांगितलंच नाही तर आम्हाला कसं कळणार आहे? आणि आम्हाला जर कळलंच नाही तर आम्ही तुमची मदत तरी कशी करणार? ॲक्च्युली
मी गोष्टी जितक्या सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय त्या अजूनच किचकट होत चालल्या त्या. मारुती मामा तर पारूला घरात ठेवून गेला तयार नाहीये. काय? म्हणतात की पारूचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तिच्यावर प्रेम आहे, ती तुमची बायको आहे, तर तिला घेऊन जा तुमच्या घरी. असं कसं घेऊन येऊया तिला आपल्या घरी? म्हणजे तीच इच्छा आहे, पण आईला काय सांगू असं एकदम नाही वाटत. मारुती मामा कधी तयार होतील आमच्या लग्नासाठी? हे बघा आदित्य दादा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आत्ता आपल्यासाठी फक्त आईंनी तुमचं नातं स्वीकारणं जास्त महत्वाचं आहे. मग मारुती मामा पण स्वीकारतीलच. आई प्रिया, आई पारूला इतकं सहजासहजी नाही स्वीकारणार. एक्झॅक्टली. प्रिया, तुला माहिती आहे ना आईच्या तिच्या सुनेकडून किती अपेक्षा आहेत. म्हणजे नुसता विषय जरी निघाला ना तरी ती खूप क्लिअर असते, ठाम असते. आता आई मंदिरात केवढं ऐकवलं तिने. बघा आदित्य दादा, कधी ना कधी आपल्याला आईंची परमिशन घ्यावीच लागणार आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आईंचा पारूवर किती जीव आहे. त्यामुळे मला नाही वाटत की आई पारूला नकार देते. शिवाय पारूने किती वेळा स्वतःचा जीव या घरासाठी धोक्यात घातला. आईंचं मत कधी ना कधी बदलेलच. आणि एकदा का आई या लग्नासाठी तयार झाल्या ना की मग आपण मारुती मामांना पण समजावूया. कसं आई समोर कसा हा विषय काढायचा मला खरंच काहीच कळतच नाही यार. ब्लँक होतो. एक मिनिट, म्हणजे मी जर आईकडे गेलो याचं भंकस मध्ये आईला सुचवलं की पारू तुझ्यासाठी योग्य आहे म्हणून, तर आपल्याला आईचं रिॲक्शन बघता येईल ना, आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल. हो, ऍक्च्युली मला पण पटतंय हे. नाही मला हे सगळं म्हणजे खूप रिस्की वाटतंय. जर करायचंच असेल तर थोडं सांभाळून करायला पाहिजे. अरे इतक्या डीप जायचंच नाही रे, फक्त आईच्या फिलिंग्स काय ते जाणून घ्यायचं एवढंच. ठीक आहे. म्हणजे तुला जर गॅरंटी आहे आणि असं वाटत असेल तर ट्राय करायला काही हरकत नाही. अरे खरीच कधी येणार? मी कधीपासून त्याची वाट बघतीये. तू कधी एकदा येईल असं झालं. तो एवढा मोठा बिझनेसमॅन झाला. पण जर तो आला तर मी त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलावं लागेल ना मला. माझी तशी रिहर्सल झालीये, पण अजून एकदा करते. हाय हाय परितोष. आय एम दामिनी. हाऊ यू? हाऊ यू? हाऊ आर यू? करेक्ट. हाऊ आर यू परितोष? काय चाललंय हे? अहो, अरे यार, मी तुम्हाला सांगायचंच विसरले. अहो, आमचा परितोष येतोय. अहो, आपला परितोष, माझा भाचा, तो येतोय. काय आहे ना, तो ना आता मोठाच्या मोठा बिझनेसमॅन झालाय. तुमच्यापेक्षा पण मोठा. तुमचंच काय, तुमच्या त्या अहिल्या वहिनींपेक्षा पण मोठा बिझनेसमॅन. अच्छा. ऐका ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. त्याचा बिझनेस एकदा सुरू झाला ना, तुम्ही जरा त्याच्याशी चांगलं बोलणार आणि त्याची बिझनेस पार्टनर होणार. आणि मग होणार एक मोठेच्या मोठे बिझनेस विमेन. मी सांगते हा तुम्हाला, मी एकदा का बिझनेस वुमन झाले ना की सो मोठा बंगला घेऊया आपण. या किर्लोस्कर मेन्शन पेक्षा सुद्धा मोठा. आणि ना, या घरात जेवढ्या गाड्या नाही आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त 7 ते 8 गाड्या घेऊ. माझं तर ठरलंय, मी ना आठवड्यातून रोज एक नव्या गाडीतून अशी ऑफिसला जाणार. काय झालं? तुम्हाला काय वाईट वाटतंय?
ऐका, तुमच्यासाठी पण एक ऑफर आहे. तुम्ही माझं असिस्टंट व्हा, चालेल? माझं तर ठरलंय बाबा, ह्या साड्या पहिला चेंज करणार. जरा बिझनेस वुमनला शोभती कशा घेणार? ह्या साड्या नेसून नेसून कंटाळा आलाय मला. हा, आता हे शेख चिलीचे स्वप्न बघायचं. शेक चिली बेक चिली नाही खायचं, आपण खायचं पनीर चिली. रोज रोज आता आपण श्रीमंत होणार. बरं, त्याआधी तू हे ऑनलाईन शॉपिंग बंद कर. मी ऑनलाईन शॉपिंगचा बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकते. वहिनी, तुम्हाला परितोष माहितीये ना? अरे हो, काय करतो सध्या, कसा आहे? अहो, तो ना मोठा बिझनेसमॅन झालाय. तुम्हाला माहितीये का? आता तो मुंबईत 100 ते 200 एकर जमीन विकत घेणार आहे आणि मोठी इंडस्ट्री चालू करणार आहे. अरे वा, काय बात आहे. कोण परितोष? अरे आहे, माझा भाचा आहे. म्हणजे मी लहान असताना बघितलं होतं त्याला. नाही, मी नाही, तो लहान असताना मी बघितलं होतं त्याला. त्यामुळे तुम्ही सगळे कसे बघणार? पण आता तो येणार आहे मुंबईत, तेव्हा तुम्ही सगळे बघाल त्याला. नाही, परितोष तर ठीक आहे, पण आई तुझं काय चाललंय का? माझं काय? तुझं प्रियाकडे काय लक्ष आहे की नाही? अच्छा, म्हणजे प्रियाने तिच्या सासूची काही कंप्लेंट केली आहे का तुझ्याकडे? अगं, तिने काही तक्रार नाही केली आहे, पण माझीच तक्रार आहे. अगं, केवढं काम करते ती घरात, माझ्यासाठी वेळच नाहीये तिच्याकडे. एक मिनिट. प्रिया या घरातली सगळी कामं करते, मग मी काय करते? मस्करी. म्हणजे अगं, प्रीतम मस्करी करतोय असं काय करतेस? मग ठीक आहे. आई, हा, आई, माझं झालं, पण मला ना दादाचं जरा टेन्शनच आलंय. काय आदित्याचं कसलं टेन्शन आलंय? अगं म्हणजे बघ ना, आता या घरात मी दादापेक्षा लहान आहे, बरोबर ना? पण माझं लग्न झालं तर त्याच्या लग्नाचा तू विचारच करत नाहीयेस. मग टेन्शन येणार नाही ना तर काय, सांग मला. खरं प्रीतम, खरं तर मला पण काळजी आहे आदित्यची, पण ते त्या अनुष्का प्रकरणानंतर आहे ना, आदित्यसाठी मुलगी बघायची हिंमतच होत नाहीये माझी. अगं मग मी बघतो ना. हे तसं नाही, म्हणजे माझ्या डोक्यात आहे एक मुलगी दादासाठी. असं बोल ना. चांगली आहे, मन मिळाव, सगळ्यांची जुळवून घेणारी, घर जपणारी. हा, म्हणजे तुला हवी आहे ना तशीच आहे आई, एकदम तुझी कॉपी म्हटलंच तरी चालेल. अशी कोण मुलगी शोधली यांनी? अशी खरंच मुलगी तुझ्या नजरेत आहे? हो. मग तिचा फोटो असेल तर प्लीज मला दाखव. म्हणजे मुलगी चांगली असेल तर आपण नक्की विचार करूया तिचा. हा. प्रीतम, डाउनलोड करतोस का फोटो? ऍक्ट्रेस वगैरे आहे का? मग चालेल मला. नाही आई, बघू बघू.
तसंच दाखव ना. कशाला? अगं ते पारू म्हणजे या किर्लोस्कर घरची सून ही पारू होणार. एक फडतूस मोलकरीण. काय बोलतेस? वहिनी हे बघा. प्रीतम, तू मला आदित्यची बायको म्हणून पारूचा फोटो दाखवणार होतास? आई मी काय विचारते प्रीतम? तुझी हिम्मत कशी झाली हा विचार करण्याची? आईला अगं मस्करी करतोय तो. तू काय लगेचच हायपर होतेस ग? आदित्यच्या लग्नाबद्दल आणि या घरच्या सुनेबद्दल मला कसलीही मस्करी केलेली खपणार नाही. मस्करी करणारा कुणीही का असेना. हे बघ, मला हे मान्य आहे की पारू एक अतिशय चांगली मुलगी आहे, गुणी मुलगी आहे. तिने या घरासाठी खूप त्याग केलाय. मग मी तिला या घरच्या मुलीचा दर्जा द्यायला तयार आहे. पण या घरची सून म्हणून नाही. हा विचार सुद्धा डोक्यातनं काढून टाक. कळलं? मुळात पारू या घरची सून हा विचार तरी कसा येऊ शकतो तुझ्या डोक्यात? आणि या अशा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट बद्दल चेष्टा करताना लाज नाही वाटत तुला? आपलं किर्लोस्कर खानदान, आपण कमावलेली प्रतिष्ठा, याचा कसलाच विचार येत नाही का रे डोक्यात? ही अशी चेष्टा करणं बंद कर आणि ऑफिसमध्ये जरा लक्ष घाल. हे धंदे बस झाले आता. कळलं? आणि आदित्यासाठी मुलगी मी बघेन. तू त्याची काळजी करू नकोस. जा आता कामाकडे लक्ष दे. जा. हे घे, फोन घेऊन जा. आईल्या रे सॉरी. दादा दादा यार. हा ना, काय चाललंय तुझं? तू तू दे इकडे. तू नको करू. मी अहो, तुम्ही मालकीन बाई, तुम्ही असं खाली काय बसताय? जा वरती पलंगावर जाऊन बसा. आम्ही नोकर माणसं. हं? आमच्या नशिबात हेच असं लिहिलेलं आहे. बसा बसा. बा, तुला नाही जमणार स्वयंपाक करायला? तायडीला करू दे. का नाही जमणार? इतकी वर्ष मीच एकट्याने केलं ना इथं. जे काही कच्च पक्क शिजून खाल्लं ना, तुला बी तेच खावं लागलं. बा, पण तुझ्या हट्टपायी आम्ही काय पण खायचं का? मी नाही खाणार तुझ्या हातचं. कसं खात नाही ना तेच बघतो मी. बा, हे काय चाललंय तुझं? तू तू माझा राग तू गणीवर कशापायी काढतोयस? मालकीन बाई, माफ करा, मी याच्यावर रागवलो. पण आता याच्या पुढं नाही रागवणार मी. कारण तुम्हीच त्याला पाठीशी घातलं ना. मग काय, विषयच मिटला. वाह,